डहाणू मतदारसंघातून महिला उमेदवार मीना भड यांचे सत्ताधारी उमेदवारांना कडवे आव्हान। बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत मीना भड यांचा जोरदार प्रचार। विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून उमेदवार हे प्रचारासाठी मतदार राजाच्या घरोघरी गल्लोगल्ली पोहोचत आपली निशाणी पोहोचवत आहेत। पालघरमधील डहाणू मतदारसंघाची लढत हे रंगतदार ठरणार असून सर्वच राजकीय उमेदवारांनी प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे। यामध्ये मात्र डहाणू मतदारसंघात एकमेव महिला उमेदवार मीना भड या सत्ताधारी उमेदवारांसह अन्य उमेदवारांना कडवी झुंज देताना पाहायला मिळतात। मीना भड यांनी मागील पालघर लोकसभा ही निवडणूक देखील लढवली होती। एक अभ्यासू व शिक्षित महिला उमेदवार असून आपण मतदारसंघात करणाऱ्या कामाची हमी ही 500च्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे। त्यामुळे मतदारसंघातील सुशिक्षित तरुण महिला उमेदवार भड यांना मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय। त्यांनी प्रसारमाध्यमांशी खास केलेली ही बातचीत। सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। जो वोटिंग करणारा जो राजा आहे ते असं अपेक्षित होते की आमच्यापर्यंत असे लोक आली पाहिजेत, त्यांनी आम्हाला कुठेतरी आश्वासन दिलं पाहिजे। लोक तर आश्वासन देत आहेत, परंतु तुम्ही आज आमची हमी घेत आहात, तर पूर्ण विश्वास आहे मला की डहाणूतले जे मतदार लोक आहेत ते पूर्ण 100% मला मतदान करणार आहेत आणि इथल्या आमदार म्हणून मी होईन ह्याचा पूर्ण मला विश्वास आहे। सर्वांना जय जोहार। माझं जे पक्ष आहे बहुजन मुक्ती पार्टी, हे जे पार्टी आहे या पार्टीच्या माध्यमातून आज एक महिला इथं निवडणूक लढवत आहेत आणि मलाही खूप अभिमानाची गोष्ट वाटत आहे की डहाणू विधानसभेमध्ये मी जी लोकसभा निवडणुकी लढवलेली आहे त्यामध्ये 5500 वोटिंग मला मिळालेली आहे। जरी महायुतीचा जरी इकडे बोलबाला असेल तरी मला पूर्ण विश्वास आहे डहाणूकरांवरती की जे मी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून 500 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहे, जे की मी लोकांना सामान्यातल्या सामान्य लोकांना बोलण्याचा अधिकार देत आहे। मला हेच म्हणायचं आहे की आपल्या दारोदारी जर पक्षही येत आहे, परंतु आजही कोणी आजपर्यंत 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर का म्हणा किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला नाहीये। तर मी त्या या डहाणू विधानसभेतल्या तलासरीतल्या लोकांना एक आव्हान करत आहे की आपल्याला जो कोणी उमेदवार 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणार असेल त्या उमेदवाराला तुम्ही नक्कीच मतदान करा, नाहीतर मीनाताई भड तुमच्यासाठी पूर्ण 24 तास अवेलेबल आहे। माझी निशाणी खाट आहे आणि ह्या डहाणू विधानसभेमधल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करते की तुम्ही मला नक्कीच या विधानसभेची आमदार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी मदत करा। अनुभव येत आहे बलाढ्य जरी बीजेपीचं सरकार असलं तरी त्या बलाढ्य आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा त्यांच्यामध्ये एवढी कुवत नव्हती की त्यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती या जनतेला आश्वासन देऊ शकत होते ते, परंतु त्यांनी दिलं नाही। आणि मी एक महिला असून सुद्धा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की जनता ही मला यावेळेस निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद देत आहे। त्यामुळे तुम्ही बघतच असाल की माझ्या रॅलीमध्ये जास्तीत जास्त युवांचा सहभाग आहे आणि माझे जे स्टॅम्प पेपर आहे त्याच्यामध्ये मी रोजगारांसाठी जे आता की आपल्याला दिसत आहे की बाबा इथे जो रोजगार आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे इथून आपल्याला जी पोरं आहेत ती बाहेर ठिकाणी जात आहेत, तिथे रोजगार कुठेतरी उपलब्ध करत आहेत। त्यामुळे ही जी अवस्था आहे, हे जे पक्षांनी निवडणुका लढवलेला परंतु आजपर्यंत आमच्या समाजामध्ये जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे ह्या हेतूने मी ही निवडणूक लढवत आहे। मुंबई डेडलाईन 24 साठी निलेश कासाड, पालघर। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर YouTube वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राइब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।